नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर मी पवन जाधव, तुम्ही बघताय दैमेज29। सर आज 5 तारीख आहे। तर आज आमची काहीतरी शैक्षणिक सहल आम्ही नागपूरसाठी चाललेलो आहोत। तर PN कॉलेज पुसदचे आम्ही विद्यार्थी आहोत। तर आम्ही टोटल 50 विद्यार्थी आहोत। तर आम्हाला दीपसंध्या हॉटेल जवळ बोलवलेलं आहे पुसदमध्ये। तर आता आम्ही आमच्या घरून निघालो, दीपसंध्या हॉटेल जवळ जाणार आहोत। तर आज आमची काहीतरी इंडस्ट्रीज टूर म्हणून आम्हाला विजिट करायला जावं लागतं। त्याच्यासाठी आता आम्ही नाईटला नागपूरसाठी निघणार आहोत। तर जे काही आपले रात्रीचे ब्लॉग आणि आपले जे काही आपल्यासोबत चालू घडामोडी असतील ते आपण आपल्या व्हिडिओमार्फत प्रदर्शित करू। तर आता आपण दीपसंध्या हॉटेलजवळ जाणार आहोत। मी आणि करण काष्टे आणि आपले सहकारी मित्र सगळे समोर आलेले आहेत, आपल्याला कॉल केलेले। तर आता आपण तिथं जाणार आहोत। तर चला दीपसंध्या हॉटेल जाऊ। A few moments later. Thousand years later. नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मी पवन जाधव, तुम्ही बघताय दैमेज29। तर आता आम्ही काल रात्री 10-10:30 वाजता पुसदवरून नागपूरकडे निघालो होतो। तर रामटेक येथे आम्ही मंदिरास भेट देण्यात आलो होतो। तर 250-300 किलोमीटरचा प्रवास आज आमचा संपन्न झाला। तर आता आम्ही मंदिर बघायला जाणार आहोत, मंदिर परिसरात। तर आमचे संपूर्ण 50 विद्यार्थी मंडळ आहे। तर आम्ही सगळे मिळून आलेलो आहोत। तर आता ते आपण मंदिर परिसर दाखवू आणि जे काही रात्रीच्या गाडीमध्ये एन्जॉय मुवमेंट झालं ते आपण त्याचा एक सेपरेट व्हिडिओ टाकणार आहोत। तर हे आपला आजचा संपूर्ण दिवसाचा विजिट आहे, ते आपण आपल्या या व्हिडिओ मार्फत प्रदर्शित करणार आहोत। तर आता दाखवू आपण। इकडे आपल्या पाठीमागे आपले विद्यार्थी मंडळ आहेत, जे आपले 50 जण होते का आपल्या सोबत। तर ते सगळे आज या आपल्या पाठीमागे आहेत। तर आता आपण मंदिर विजिट साठी जाणार आहोत। तर ते समोर आपण सगळे दाखवणारच आहोत। अतिशय प्राचीन काळातील हा मंदिर परिसर आपल्याला दिसत आहे। तर इथं मंदिराच्या काही नोटिसा वगैरे दिलेल्या आहेत, तर त्या आपण आपल्या व्हिडिओ मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। अतिशय प्राचीन काळातील हा मंदिर आणि आम्ही पुसद फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद या महाविद्यालयाचे विद्यार्थी, तसेच आम्ही 250 ते 300 किलोमीटरचा अंतर पार करून आम्ही हा गड किल्ला आणि येथील ऐतिहासिक स्थळ तर ते आपण बघण्यासाठी येत आलेलो आहोत। तर ते आम्ही BCom चे विद्यार्थी आहोत, बॅचलर ऑफ कॉमर्स।
आणि हे आम्हाला वर्षातून एकदा तरी आम्हाला कुठेतरी काहीतरी ऐतिहासिक स्थळाला व्हिजिट करावं लागते. आपल्या सोबत प्रितेश भाऊ आणि हरीश भाऊ, तसेच अध्यक्ष आयुषदा, आदित्य बाबर, करण काष्टे, सबल भंडारी, असे टोटल आपले 50 विद्यार्थी आलेले आहेत आज आपल्या इकडं. अतिशय प्राचीन काळातील हा ऐतिहासिक मंदिर रामटेक श्रीराम भूमी म्हणून ओळखला जातो. श्रीरामचंद्र भगवान ऐतिहासिक स्थळ, हा सगळ्या दगडात कोरलेला मंदिर हा, आणि हा जुन्या काळ्या पद्धतीने आपल्याला दगडाने कोरलेला हा मंदिर. श्रीरामचंद्र प्रभूचा हा ऐतिहासिक मंदिर अगदी दगडापासून कोरलेला हा कोरीव मंदिर आहे. आणि हे रामटेक, नागपूर रामटेक मध्ये स्थापित आहे. तर आम्ही प्रभू श्रीरामचं दर्शन करीत असताना जिथं साक्षात हनुमानच्या रूपात येऊन आम्हाला ह्या माकडाने दर्शन दिले. तरी आमची मित्रमंडळी येथे थांबलेली आहे. आमचे दर्शन सध्या तर संपन्न झालेलं आहे. तर राहिलेलं मंदिर आपण आपल्या व्हिडिओ मार्फत कव्हर करू, आणि जे काय दर्शन करायचे आहे ते चालू आहे सध्याच्या. आणि हा मंदिर अगदी प्राचीन काळातील श्री रामचंद्र प्रभू यांच्या पावन स्मृतीला दिलेला आहे. तुम्ही बघू शकता. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार। मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए ही चाहिए। तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है।